तुमचं सर्वांचं रुईस रेसिपीमध्ये स्वागत करते. पहिल्या व्हिडिओमध्ये मी इन्स्टंट मावा कसा बनवायचा ते दाखवलं आहे. त्याच माव्यापासून गुलाबजामुन कसे बनवायचे ते आता मी दाखवते. आता हा मी बनवलेला इन्स्टंट मावा आहे जो तुम्हाला शेअर केलेला आहे कसा बनवायचा. हा माझा 1/2 किलो मावा झालेला आहे. तर त्यातला थोडा ड्रायफ्रूट्स, आता तुम्हाला स्टफ गुलाबजामुन दाखवते. तर मी हा थोडासा मावा ह्याच्यामध्ये घालते. मी ऑरेंज रेड फूड कलर घातला आहे आणि ड्रायफ्रूट्स आहे जेणेकरून आपल्याला बाइंडिंग मिळेल. हा बघा असा. हा मी मावा घेतला आहे. वजन केलं तर तो 1/2 किलोपेक्षा थोडं जास्त झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर न टाकता इसेन्स टाकते. कार्डमम 2-3 ड्रॉप्स. आणि हा बाइंडिंग व्हायला म्हणून 1 टेबलस्पून मैदा घेते जेणेकरून आपले तेलामध्ये गुलाबजामुन फुटायला नको. आणि 1 टेबलस्पूनपेक्षा जरा जास्त घेतला तरीसुद्धा फुटतात. म्हणून मी 1/2 किलोच्या अंदाजे मी तुम्हाला 1 टेबलस्पून सांगते आणि कमीही घ्यायचा नाही. आता आपण छोटे छोटे पोर्शन्स काढूया. आता हे असे मावा घ्यायचा हातामध्ये आणि असं चांगला मळायचा जेणेकरून गुलाबजामला क्रॅक्स यायला नको, भेगा पडायला नको. आणि आता आपण स्टफ काही करणार आहोत. हे स्टफ केलेलं आहे आणि असं हलक्या हाताने असं हे करायचं. हे बघा कुठे क्रॅक्स नाही आहे. हे ड्रायफ्रूट स्टफ केलेले गुलाबजामुन आणि हे विदाऊट ड्रायफ्रूट साधे. आता आपण तळायला घेणार आहोत. 1 कप साखर आणि 1 कप पाणी. आणि ते मी साखरेचा पाक आधी बनवून ठेवलेला. तर आता तो गरम करायला ठेवला आहे. आता तळल्यावर त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे. हे बघा त्यामध्ये मैदा घेतला आहे जेणेकरून हे आपण गुलाबजामुन सोडतो ते चिटकायला नको म्हणून. तर आता मी पहिला हे घेते. आता जास्त पण तेल तापायला नको, थोडं तापलं असेल तर घालायचा त्याच्यामध्ये जेणेकरून हे करपणार नाही. आता हळूहळू 1-1 गुलाबजामुन सोडायचा तेलामध्ये. दिसतोय. आता लो फ्लेमवर म्हणजे आतून तो मावा शिजायला पाहिजे थोडा. आता हे असे फिरवत राहायचे. 1 टेबलस्पूनपेक्षा जास्तही घेतला असता मैदा ह्याच्यामध्ये तर फसफसले असते. कमी घेतला असता तरीसुद्धा म्हणजे हे माझं प्रमाण बरोबर आहे.
पण तुमच्या इथे कसं मावा बनवाल तुम्ही पावडर वगैरे, तर आधी थोडंसं हे करून बघा, त्याच्यात मिक्स करून त्यानुसार मैदा यूज करा. हे पाकात सोडायचे, गरम पाकामध्ये.